बोला भाजपा शिवसेना महायुतीचा विजय असो, भाजपा शिवसेना महायुतीचा विजय असो, आपली निशाणी आपली निशाणी शेतकरी कामगार पक्षाने अनेक वर्ष केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेची मते मागितली। त्यांच्या बॅनरवर दिसणारे नेते गेल्या 4.5 वर्षांपासून तुरुंगात आहेत। कर्नाळ बँकेचा घोटाळा करून कमावलेल्या पैशाच्या जोरावर राज्य करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। मात्र आता त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार त्यांच्यापासून दूर झाले आहेत, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेंधर येथे प्रभाग क्रमांक 1 मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी केली। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 पेंधर परिसरात भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जनसंवाद आणि प्रचार दौरा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता। या प्रचार दौऱ्यात महायुतीचे उमेदवार विजयश्री पाटील, लीना म्हात्रे, नितेश पाटील आणि संतोष भोईर यांच्या विजयासाठी आमदार ठाकूर यांनी पेंधर गावात घराघरांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला। यावेळी स्थानिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले। नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि उत्साह हीच आमची खरी प्रेरणा असून पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। या दौऱ्यादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील विकास कामांच्या नियोजनाबाबत स्थानिकांशी सविस्तर चर्चा केली। नागरिकांच्या अपेक्षा आणि सूचनांना प्राधान्य देऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। विकासासाठी एकजूट, प्रगतीसाठी महायुती असा नारा देत करण्यात आलेल्या या प्रचारामुळे पेंधर परिसरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे। महायुतीच्या या शक्ती प्रदर्शनाला मतदारांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग 1 मध्ये महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। या प्रसंगी यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, खेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश माळी, करवले गावचे माजी सरपंच गोपीनाथ पाटील, खुटारी गावातील माजी सरपंच नंदुशेठ म्हात्रे, कोयनावेळे गावचे माजी सरपंच विनेश कदम, प्रकाश भोईर, दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षाताई जाधव, तालुका उपाध्यक्ष सुरेश पोरजी, प्रभाग सरचिटणीस जितेंद्र पोरजी, चिटणीस सचिन पाटील, विनोद पाटील, हरिदास पाटील, संतोष मडवी, वासुदेव मडवी, धर्मनाथ भोईर, नितीन भोईर, भगवान कोपरकर, अविक महादेव, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ पाटील, अक्रम शेख, राजेश तांबोळी, अमित पोरजी, गोमेश माळी, धनंजय पोरजी, विष्णू पोरजी, बाळाराम पाटील, प्रभाग सरचिटणीस दीपक पाटील, संतोष पाटील, अशोक पाटील, किशोर म्हात्रे, वीरेंद्र पाटील, संतोष पाटील, अक्षय कदम, सदाशिव पोरजी, विनेश कदम, घोट गावातील शिवा पाटील, वृषाली पाटील, प्रभाकर पाटील, भाई प्रधान यांच्यासह परिसरातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। आधी असलेली ग्रामपंचायत आणि त्याच्या तुलनेनं महापालिका झाल्यावर मिळणारा निधी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे। पायाभूत सुविधांची कामं म्हणजे ज्याच्यामध्ये भुयारी गटार योजना असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, यांची कामं आहे 2026 वर्ष संपता पूर्ण होणार आहेत आणि या गावामधल्या सर्व पद्धतीच्या सोयीसुद्धा मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जसा तळोजा या ठिकाणी, इसारवे या ठिकाणी तलाव झालेला आहे, तसंच आता करवले या ठिकाणी होतो आहे, किरवली या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास या सगळ्याच परिसरामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी महत्त्वाचे प्रकल्प हे आता व्हायला लागलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणावरती महापालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय केंद्र सुरू झालेली आहेत आणि या वैद्यकीय केंद्रातून रोजच्या रोज त्या ठिकाणी 100-200 पेशंट त्या ठिकाणी जातात। अगदी गरीबातल्या गरीब माणसाला औषधोपचाराची सुविधा, डॉक्टरांच्या सल्ल्याची सुविधा ही त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मग पिण्याचं पाणी असेल, या सगळ्या पायाभूत सुविधा मिळत आहेत। महापालिकेचा जो शहरी भाग आहे त्या शहरी भागाच्या समकक्ष या परिसरामध्ये सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत। याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती दक्ष आहे, आम्ही दक्ष आणि आमचे हे सर्व उमेदवार यांना लोकांचं चांगलं समर्थन मिळतं आहे। अनेक वर्ष या भागावरती शेतकरी कामगार पक्षानं आपल्या परंपरागत शैलीमध्ये वर्चस्व गाजवलं, पण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कामांची डिलिव्हरी होताना दिसत नाही। केवळ खोटी आश्वासनं दिली जातात। जे नेतृत्व यांच्या बॅनरवरती आहे ते 4.5 वर्ष झालं तुरुंगामध्ये बसलेलं आहे। बँकेचा घोटाळा करून यांनी जे पैसे कमवले त्या आधारे राज्य करण्याचा प्रयत्न केला। आता हळूहळू त्यांचे कार्यकर्ते यांच्यापासून दूर व्हायला लागले, मतदार आधीच दूर झालेला होता आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या सर्व प्रभाग क्रमांक 1, 2, 3 या तिन्ही वॉर्डांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं वर्चस्व आहे हा इथला मतदार सिद्ध करणार।